सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात युतीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ पार पडला। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय। मतदारसंघातील उमेदवार निश्चित झाल्यानंतर या कार्यालयात कामकाज सुरू होईल असं प्रतिपादन नारायण राणेंनी यावेळी केलंय। चंद्रपूरच्या राजुरामध्ये भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची प्रचार सभा पार पडली। यावेळी प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते। जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी मुनगंटीवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। अशोक चव्हाण, अर्चना चाकूरकर विकसित भारताला साथ देण्यासाठी भाजपत आल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपुरात केलं। इतकंच नाही तर भाजपचे दुपट्टे कमी पडतायत इतके पक्षप्रवेश होत आहेत असंही ते म्हणाले। जे काँग्रेसचे विरोधी पक्षाचे तुमच्या संपर्कात आहेत त्यांना भाजपत आणायचं असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय। अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार विलास लांडे हे नाराज नसल्याचा खुलासा शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटलांनी केलाय। शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे इच्छुक होते। या पार्श्वभूमीवर आढळराव पाटलांनी विलास लांडे यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचं माढा लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजवून स्वागत करण्यात आलं। माढ्याच्या करकंबमध्ये एका लग्न सोहळ्यात त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावर लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। धाराशिव लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत तणाव वाढलाय। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यावरून शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक आक्रमक झालेत। तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत यांना तिकीट द्यावं अशी मागणी तानाजी सावंतांच्या समर्थकांनी केली आहे। त्याचाच भाग म्हणून भूम, परंडा, वाशी तालुक्यातील शिवसैनिकांनी राजीनामे दिलेत। नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी दिल्यास 48 मतदारसंघात महायुतीला विरोध करू असा इशारा सकल मराठा समाजानं दिलाय। नाशिकमधून छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचे संकेत आहेत। त्यामुळे मराठा समाज आक्रमक झालाय। जातीयवादी भुजबळांनी समाजात वाद लावलेत असा आरोप करत त्यांना उमेदवारी दिल्यास आपण उमेदवार उभा करू असा इशारा त्यांनी दिलाय।